होतं गुड मॉर्निंग. हॅपी बर्थडे. काय करायचं आज स्पेशल? लवकर होतो माझं नवा ड्रेस घालायचा. तर बड्डे स्पेशल आहे ना, आरूसाठी इडली केली होती, तर ते टिफिनला नेल्यानंतर एवढी शिल्लक राहिली आहे, व्हिडिओ काय शेअर करू शकले नाही. तर इथं 2 प्रकारचे सांबार केलं होतं, एक शेंगादाण्याचं शिजलं आणि इथं जी डाळ वगैरे आहे त्याची ग्रेव्ही बनवून टमाट्याची. तर छान अशी आपली जी रेसिपी झाली होती, पण मी काय शेअर करू शकले नाही. तर चला आपल्या आरूसोबत बोलूया. तर आज आरू ना शाळेत गेली होती. काय काय केलं आज स्कूलमध्ये तू? म्हणजे ना आज ना मी स्कूलमध्ये तेव्हा आले ना, तेव्हा मग डायरेक्ट सगळे मुलं मुली येऊन माझे हात पकडायला लागले होते. हॅलो. तर मग आहे ना आज स्कूलमध्ये काय झालं होतं, मी जर तेव्हा स्कूलमध्ये गेला होता ना, तेव्हा डायरेक्ट सगळे मुलं मुली माझ्या जवळ आले आणि मला हॅपी बर्थडे म्हणायला लागले सगळेजण. आणि काही जणांनी मला गिफ्ट दिलेलं आहे, पण आता ते माझ्याकडं नाही आहे. तर एकदम खूप भारी गिफ्ट होते ते. आणि असे गिफ्ट होते म्हणजे एकाने चाप दिला होता, कोणीतरी पेन्सिल दिली होती, असं काही ना काही दिलंच होतं. मग आहे ना आता आमचा प्लॅन आहे, आम्ही रात्री हॉटेलला जाणार आहे आणि आमचा बर्थडे आम्ही केक पण घेतलेला आहे आणि तुम्हाला ड्रेस तर आम्ही दाखवला असेल. मग आता केक पण भेटणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही खरंच आमच्या बर्थडेला या, कारण की बर्थडे एकदम चांगलं होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज सगळ्यांनी मला विश केलं, असं हॅपी बर्थडे मला विश केलं होतं सगळ्यांनी. तर मला खूप चांगलं वाटलं का मला विश केलं एकदाच सगळ्यांनी. खूप चांगलं वाटलं, मग खूप चांगलं वाटलं मला. आणि मग त्याच्यानंतर आता मी तर घरी आलेलं आहे. मग आज मी स्कूलमध्ये ह्यो ड्रेस घातला होता आणि आता रात्री मी दुसरा घालणार आहे. आणि इतका चांगला दिवस होता ना आज, तर काय म्हणणार, कसं थँक्यू बोलू त्यांना तेच कळत नाही मला. खूप चांगला दिवस गेला माझा, कारण की ना म्हणजे आम्हाला इतकी मज्जा आली. मी आज इथली स्पेशल आणली होती, तर आम्हाला जेवायच्या वेळेस इतकी बातं करावं वाटली ना, तर काही मापच नाही. खूप मजा केली आज आम्ही. तर माझी फ्रेंड आहे, ती पण एक माझी फ्रेंडच आहे. तिचं नाव म्हणजे ती मला काहीतरी देणार होती, पण ती द्यायची विसरून गेली होती. मला खूप मजा आली, पण तरी पण दिलंच तिने. आणि मला इतकी मज्जा आली ना, कारण की काय कोणाला थँक्यू बोलू तेच कळत नाही मला. आणि आता चला बाय. आजचा दिवस खूप चांगला गेला होता, कारण की आज माझा बर्थडे होता, म्हणून इतका चांगला दिवस गेला माझा. कोणाला काही थँक्यू बोलू तेच कळत नाही मला, कसं थँक्यू बोलू कसं नाही. आणि तर मला खूप मजा आली. जेवायच्या वेळेस तर आम्ही तेव्हा स्कूलमध्ये जेवत होतो ना, तेव्हा इतकी मज्जा आली काही मापच नाही. पण तरी पण आज माझे पेपर होते, पेपर चालू झाले आजपासून, ते पण सॅटर्डेपर्यंतच. म्हणजे मंडेपासून तर सोमवारपासून तर म्हणजे मंडेपासून तर सॅटर्डेपर्यंतच आहे आमचे पेपर 2-2. तर मग मला खूप मजा आली, म्हणजे काही कोणाला काय म्हणू तेच कळत नाही मला. आणि माझा बर्थडे तर आजच होणार होता, कारण की आजच एवढा दिवस आहे चांगला. आणि मी तेव्हा स्कूलमध्ये आले होते ना,
तेव्हा सगळ्यांनी मला काय विश केलं होतं. असं सगळ्या मुलींनी मला विश केलं का हॅपी बर्थडे आराध्या, हॅपी बर्थडे आराध्या. तर मला असं वाटत होतं सगळ्यांना थँक्यू बोलून देऊ. मी टीचर्सला पण दिले, आमची प्रिन्सिपल मॅमला पण दिले. खूप मजा आली आम्हाला, इतकी मज्जा आली आम्हाला काय मला आत्ता पण करत नाही कोणाला काय म्हणू फोन करून. तसं मला पण मज्जा आली होती. मला कोणी काही खाऊ घातलं, मला कोणीतरी गिफ्ट दिलं तरी पण मला दिलं, आणि काही जणांनी नाही दिलं तरी पण मला काही नव्हतं. पण म्हणले त्यांनी तर मला विश तरी केलं ना. विश केलं तर मग मलाच असं वाटतं माझा बर्थडे आहे, मला एवढंच गिफ्ट पाहिजे आहे, मला काहीच नको बस माझ्या फ्रेंड्स करून. मला असं वाटत होतं का त्यांना मी असं गरे लावून घेऊ असं वाटत होतं, पण मी गरे तसं मला करता नव्हतं येत कारण की मॅम आले होते आमची लगेच. मला खूप मजा आली आज. तर आज आहे ना आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहे, आमचा प्लॅन आहे. तिथं आम्ही केक पण घेतलेला आहे, ड्रेस पण आता ह्यो ड्रेस घातलेला आहे. नंतर केक कापायच्या वेळेस मी नवं घालणार आहे आणि तुम्हाला खरंच मी व्हिडिओ शेअर करणार आहे. तर ठीक आहे. खूप मजा आली म्हणजे खूपच. आता चला तर मग बाय. इकडं बघ माझ्याकडं आता. अरे राधिका इकडं बघ. Gantung saya, oh lagi. काय म्हणले आज? Kenapa namanya kena? याच
गाणं लावायला पाहिलं होतं ते. बारे पूर्ण झाला तिची गाणं लावायचं. ए नको लावू. चिकट ठोकतात ना इकडं बघ अरे गोल सुटलं ते गेलं इकडे. मी काढून देते दुसरं हे नवीन हेअरस्टाईल करू इकडे. आमच्या शाळेत ना आज चोपटी ते गाण्याला मध्येच बसव माणूस. आणि असं काय देते रे? नीट घे. डायरेक्ट घे असं. असं घे डायरेक्ट. हा घे. हा कशी घेऊ घे ना. आलं इंटरव्ह्यू हा बस चलो ओके गाणे लावायचं ना. चल फोटो माझ्या तोंडातून पाणी नाही वाहिलं. चालू तर आपल्या बर्थडे गर्लसाठी छान असा मेनू होता. जिलेबी होती, शेवभाजी, काजू करी, पोळ्या, पेढे आणि कांदा लिंबू. तर असं तिला मस्त छोटंसं ताट करून दिलं होतं. तर आता ती जेवायला बसणार आहे. आणि तर चला आजचा व्हिडिओ आरूचा बर्थडे विशेष होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप छान अशा विशेष द्या की माझं जे पिल्लू आहे ते खूप यशस्वी हो आणि तिच्या हातून सत्कर्म घडू देत. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जाऊ जय शिवराय.